सकाळपासून इथेच उभी आहेस? कोणी येणार होतं का? बरं बरं, आता खूप उशीर झालाय आणि अंधार पण होईल. जा लवकर घरी. हां, बाबा तर आलाच नाही. पत्र पोचलं नसेल काय? बहुतेक समुद्रात पडलं असेल. ए, आपण पोस्टमन काकांना विचारूया. हा विचारूया. चल. चल. आता करायचं तरी काय? कुठे गेल्या? रोज शाळेत घरी येत्यात आणि हिच्या सोबतच्या पोरीला विचारलं तर त्या म्हणल्या की शाळेतच गेल्या नाहीत या. अगं मग नदीवर गेलेत काय बघा अहो, की. मामी काकू जरा गप्प बसा की. काहीतरी उगाच वंगाळ बोलू नका. नदीकडे कशाला दिल त्या? यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. चला झालं एकदाच. हे घ्या चहा. दत्तक घ्यायला एवढा वेळ लागतोय म्हणजे माझं नशीबच खोट आहे. मी आई व्हायच्या लायकीचीच नाही. अगं दत्तक घेण्याची प्रक्रिया जर अवघड असते हा, ती कचेरी आधी तपास घेणार. आपण राहतो कुठं, खातो कुठं, आपली लायकी आहे की नाही त्या पोराला सांभाळायची आणि मग ते आपल्याला दत्तक देणार. हा, मी बदलीची जागा बघतो की नाही, शहराकडे जायचं की नाही आपल्याला. मग हे बघ फाईल पण तयार झाली. जा स्वयंपाकाचं बघ तुझा. अय चिमण्यानो, आत्ता काय काम काढलं? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? जा बस, मी तुम्हाला खाऊ आणते. बोला. आपण खूप लांब पत्र पाठवतो. ते पोचायच्या आधीच समुद्रात पडतं का? असं आहे तर आपण जेव्हा खूप लांब पत्र पाठवतो ना तेव्हा ते विमानाने जात. आणि मग त्याला पोचायला किती दिवस लागतात? खूप दिवस लागतात कारण ते खूप लांब जातं ना. हा, पण आपण हा नाही विचार करायचा ते पत्र गेलं असेल का, मग आपल्याला उत्तर येईल का. आपण पत्र पाठवायचं काम केलं ना बस आपण विसरून जायचं. आपण काय करायचं, शाळेला जायचं, अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, चांगले मार्क मिळवायचे आणि आता घराकडे जायचं. वेळ झाली की नाही घरची वाट बघत असते. चल अच्छा हे घ्या. चला 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 चला, मी यांना सोडून येतो. परत यायचं. हा, चल. गणे आणि त्याचे मित्र ते पारख्या बादेवाडीपर्यंत बघून आले. काय नाही होणार. आणि तुम्ही पण काय वंगाळ बोलू नका. चला इथे डोकी म्हणजे आमची जागेवर असतात. सगळे शोधतात तुला इकडे तिकडं. ही तुझी आजी येडी व्हायला लागली होती. ताई माझ्याबरोबर होती, माझ्या ती डोक्याला माझ्याबरोबर होती. घरी आल्या होत्या दोघी, त्यांना थोडं खाऊ घातलं आणि उशीर झाला म्हणून घेऊन आलो. होता. आता मी एकटी कुठं कुठं पुरी पडू. हिला ढुंडाळ तक्क्या गावभर फिरू. मामीची काळजी घेऊ. दुसऱ्या दिवशी